घनसोली येथील आपल्या प्रभाग भेटीत आमदार संदीप नाईक यांना कचऱ्याचे साम्राज्य नजरेस पडले, जे घनसोली वासियांच्या आरोग्यासाठी हानिकारक होते। आमदार संदीप नाईक यांनी घनसोली वासियांना आश्वासन दिले होते की ते येथील रहिवाशांच्या नागरी समस्या सोडवतील आणि या अंतर्गत आमदार संदीप नाईक यांनी घनसोलीमध्ये स्वच्छता मोहीम राबवली। आमदार संदीप नाईक आणि पक्ष कार्यकर्त्यांनी स्वच्छतेचा संदेशही दिला। आमदारांनी संत राजेंद्र आश्रम परिसरात स्वच्छता मोहीम राबवली। घनसोलीचे पदपथ स्वच्छ करून ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी ही मोहीम राबवली। साधारणतः एक महिनाभरापासून घनसोली विभागाचा दौरा हा महानगरपालिका, सिडको, महावितरण या अधिकाऱ्यांसोबत झाला असताना प्रामुख्याने हा नोड खूप मोठा असल्यामुळे स्वच्छतेच्या समस्या ही खूप गंभीर आहे हे आढळलं। महानगरपालिका, सिडको कोणी हे काम नेमकं करायचं याच्याबद्दल त्या ठिकाणी चर्चा, वादविवाद झाले। त्यामुळे पहिल्यांदा आपण जे असलेली त्या ठिकाणी जी घाण आहे की आपण स्वतः जाऊन जर त्या ठिकाणी स्वच्छतेला सुरुवात केली तर सर्वजण पुढे येऊन जे ढीग झालेले आहेत किंवा अनेक दिवसापासून साचलेला कचरा आहे त्यामुळे दुर्गंधी पसरते, रोगराई होऊ शकते, अशा कामाला त्या ठिकाणी सुरुवात केली। अनेक ठिकाणी झाडांची कटिंग झाली नव्हती। आमदार संदीप नाईक यांनी या गोष्टीवरही समाधान व्यक्त केले की नागरिकांनी त्यांच्या या मोहिमेला भरभरून प्रतिसाद दिलाय। आज मला वाटतं ह्या 10 दिवसामध्ये व्यवस्थित प्रकारे या ठिकाणी झाडांची छाटणी असेल, स्वच्छता असेल, या गोष्टीला सुरुवात झालेली आहे। परंतु नेहमी एखादा जर जुना बॅकलॉग आपल्याला भरून काढायचा असेल तर आपल्याला ड्राईव्ह घ्यायला लागतं, आपल्याला मोहीम घ्यायला लागते। आणि आज मला आनंद आहे की या मोहिमेकरता सर्वच लोकप्रतिनिधी असतील, संजय अंकल, कमलताई पाटील, प्रशांत, प्रमोद आणि सर्व घनसोली परिसरातील कार्यकर्ते किंबहुना महिला भगिनी देखील मोठ्या संख्येने आलेले आहेत। युवकांची संख्या चांगली आहे। आज संपूर्ण दिवस हा ड्राईव्ह चालणार आणि मला विश्वास आहे की एक चांगलं वातावरण या ठिकाणी निर्माण होईल आणि लोकांमध्ये देखील एक अवेअरनेस आहे की आपला परिसर आपण स्वच्छ ठेवला पाहिजे। आमदार संदीप नाईक यांनी यावेळी घनसोलीमध्ये नियमितरित्या ही मोहीम राबवून घनसोली परिसर स्वच्छ ठेवण्याचा निर्धार देखील केला आहे। जिथपर्यंत हा घनसोली परिसर स्वच्छ होत नाही तिथपर्यंत हा ड्राईव्ह चालूच ठेवला जाईल। ब्युरो रिपोर्ट NMTV बातमीपत्र।